मुंबईसह कोकणामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यामध्ये 21 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय, तर पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। विदर्भात त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर तिकडे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल अशी शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे। विजांच्या कडकडाटामध्ये आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच समुद्र खवळलेला असेल आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मच्छीमारांनी या कालावधीमध्ये समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, सध्या मुंबईमधली काय स्थिती आहे? रस्ते वाहतूक त्याचबरोबर रेल्वे वाहतूक कशा पद्धतीने सुरू आहे? एकूणच जरी मुंबईमध्ये पावसाची जी संततधार जी आहे ती थोड्याफार प्रमाणात जरी सुरू असली तरी मुंबईतली वाहतूक सेवा जी आहे ते सुरळीत आहे। आणि आज महत्त्वाचं म्हणजे रविवार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी कुठे झाल्याचं पाहायला मिळत नाही। तसेच रेल्वेची जी वाहतूक आहे तीही सुरळीत सुरू आहे। जर पावसाचा जर एकूण वेळ बघितला तर आज जवळपास साधारणतः म्हणजे रात्री 97 ते 98 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडलेला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये। त्या तुलनेमध्ये काल मुंबईमध्ये 278 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि त्यामुळे काही ठिकाणी मुंबईमध्ये पाणी तुंबलं होतं आणि मुंबईकरांची काल दैना झाल्याचं पाहायला मिळालं। परंतु संध्याकाळी पावसाचा जोर ओसरल्यामुळे याचा फटका खास करून मुंबईकरांना बसल्याचं पाहायला मिळत नाही। परंतु एकूण जर बघितलं तर कालपासून म्हणजे 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे एक आपसुकच मुंबईतल्या सर्व जे परिसर आहेत किंवा मच्छीमार आहेत या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। खास करून मच्छीमारांना समुद्रामध्ये मच्छी मारण्यासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। परंतु आजची जर मुंबईतली परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये कुठेही पाणी भरलेलं नाहीये। पावसाची संततधार काही अंशी सुरू आहे, थोड्याफार प्रमाणात पाऊस येतोय, बंद होतो आहे, परंतु मुंबईतल्या सर्व ज्या वाहतूक आहेत त्या अगदी सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।